इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजेच माता कुष्मांडेचा दिवस. आणि आपल्याकडे डॉक्टर संचिता राऊत या औरंगाबादहून इथं आल्या आहेत, जॉईन झाल्या आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून. त्या आजच्या प्रमुख वक्ते आहेत आणि संत महदंबा महदाईसा यांच्यावर त्या बोलणार आहेत. मी त्यांना विनंती करते, संचिता, खूप खूप शुभेच्छा आणि स्वागत. स्वतःच्या व्यापातून आज त्यांना खरं तर वेळ काढणंच मुश्किल होतं, पण धावपळ करत आज ते आले आहेत. स्वागत आणि आपल्या सगळ्यांचं हृदयापासून स्वागत. धन्यवाद. आज आपल्या आराधना ध्यान समूहात डॉक्टर संचिता राऊत ताई यांचे स्वागत करते. त्यांचे शिक्षण एड PhD ग्रामीण साहित्यातील श्री या विषयावर PhD केली आहे. त्या जिल्हा परिषद शिक्षिका विभागीय स्तरावर मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. सांग ना ग आई हा त्यांचा कविता संग्रह आहे. मुक्ता या शिक्षण संघटनेचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला आहे. प्राण्यांविषयी आवड असल्याने औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशनच्या त्या सदस्य आहेत. संत साहित्यावर संशोधनपर लेख प्रकाशित झाले आहेत. आज ताई संत महदंबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहेत. मी त्यांना विनंती करते की आपण संत महदंबा यांच्या विषयी माहिती सांगावी. नमस्कार. नमस्कार सर्वांना नवरात्रीच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण उदोगांबे उदो म्हणजे नवरात्रीमध्ये श्री संतांचा विचार करत आहोत. त्यामध्ये आज मला ऋताताईने संत महंदबा यांच्याबद्दल बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजकांचे आभार व्यक्त करते. मराठी साहित्यामध्ये तसं आपलं साहित्य खूप प्राचीन आहे आणि आत्ताच आपण बघितलं की महाराष्ट्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. याचा अर्थ असा आहे की मराठी भाषा ही खूप प्राचीन आहे. तर आपण महानुभाव या पंथाबद्दल आणि या पंथामध्ये संत म्हणून जी एक स्त्री अतिशय उच्च कोटीची साधिका होती त्याबद्दल माहिती घेणार आहोत. त्याबद्दल बोलण्याची संधी मला मिळालेली आहे. खरं म्हणजे मी म्हणेन की आपण त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे सूर्याला गवसणी घालण्यासारखं आहे, पण आपण प्रयत्न करतो आहोत. तर महानुभाव या शब्दाचा किंवा याचा जर आपण अर्थ बघितला तर इथे अर्थ असा सांगितलेला आहे की महान अनुभव तेजो बलम यस्य सह महानुभाव. म्हणजे याचा अर्थ असा होतो की मोठ्या तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग तो महानुभाव पंथ असं म्हटलं आहे. आता या संप्रदायाचं मूळ प्राचीन त्याचं जे जुनं नाव आहे ते परमार्ग किंवा त्या पंथाला वेगवेगळ्या नावाने अगोदर ओळखलं जात होतं. सर्वप्रथम संत एकनाथांनी महानुभाव या पंथाला महानुभाव हे नाव देऊन त्याचा विस्तार केला. आता महानुभाव पंथाची ज्या काळात निर्मिती झाली तो काळ म्हणजे समाजामध्ये चातुर्वर्ण्याची मिरासदारी असलेला काळ होता. त्या वेळेला सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी वैदिक तत्वज्ञान बाजूला करून ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय करून तत्वज्ञानाचा प्रसार केला आणि देवतांचे जे वाढलेले प्रस्थ होते ते कमी करण्याचा प्रयत्न केला. चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथामध्ये स्त्रिया, शूद्र, सकल जाती आणि बहुजन या सर्वांना दीक्षा घेण्याची सोय ठेवली होती. संपूर्ण अहिंसा आणि कडकडीत वैराग्य याचे पालन या पंथात अपरिहार्य आहे. अविद्येपासून मुक्त होऊन ईश्वरी स्वरूपाचा आनंद भोगण्याची पात्रता प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहे हा भाव महानुभाव पंथामध्ये असल्या कारणाने हा महानुभाव पंथ जीवास बद्धमुक्त मानतो. अशा या महानुभाव पंथातील एक महिला साधिका
ज्याला जिचं नाव दाईसा उर्फ महंदबा यांचा जन्म मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात झालेला आहे. त्यांचा इसवी सन 1238 हा जन्मकाळ आहे. त्यांच्या वडिलांचे नाव दाये नाईक तर आईचे नाव कमाईसा होते. चक्रधर स्वामींना अपेक्षित असलेला आचार धर्माचं काटेकोर पालन करणारी ही महिदशा उर्फ मोहनदबा ही संन्यासिनी, ढवळेकरती, कवयित्री, तपस्विनी अशी त्यांच्याविषयीची महानुभावियांची श्रद्धा आहे. मोहनदबा या पंथाची मोठी आईच होती आणि म्हणून त्यांना सर्वजण आईशा म्हणजे आई या नावाने संबोधित असत. आता मोहनदबा यांचं जीवन जर आपण बघितलं तर हे जीवन अतिशय विलक्षण आहे. सर्वप्रथम मोहनदबा यांच्याबद्दलचं साहित्य खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यांच्याबद्दलची फारशी माहिती आपल्याला साहित्यातून उपलब्ध होत नाही. जी थोडीफार आहे त्यावरून आपण जर त्यांच्या जीवनाचा आराखडा घेतला तर असं लक्षात येतं की मोहनदबा यांचं जीवन अतिशय विलक्षण होतं. त्या काळच्या रीतीप्रमाणे लग्न लवकर होणं हे अपेक्षित होतं. लग्न लवकर झालं पण त्याचप्रमाणे वैधव्यही खूप लवकर आले. पतीच्या निधनानंतर वैधव्यामुळे त्या स्त्रीला पुन्हा माहेरी परत यावं लागलं. आता माहेरी त्यांचं माहेर थोडस विद्वान जनांचंच होतं आणि मुळात मोहनदबाला भक्ती मार्गाची खूप ओढ होती, परमार्थाची खूप ओढ होती आणि म्हणून त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम दादो सासा नावाच्या एका गुरुकडे शिष्यत्व स्वीकारले. आता याच काळात चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केली होती आणि तिथे सर्व स्त्री पुरुषांना दीक्षा घेण्याची सोय असल्या कारणाने मोहनदबेने त्या ठिकाणी दीक्षा स्वीकारली. आता वैधव्यातून आलेलं वैराग्य होतं आणि वैराग्यामुळे आपण आता एक असा मार्ग निवडायला हवा की ज्यातून आपल्या जीवनाचं आपल्या जीवाचं कल्याण होईल आणि तिथे त्यांना ते महानुभाव पंथामध्ये दिसलं आणि त्यांनी त्या पंथाची दीक्षा स्वीकारली. आता दीक्षा स्वीकारल्यानंतर महानुभाव पंथाचा जो नियम होता की अहिंसा आणि कडक वैराग्य याचं काटेकोर पालन मोहनदबेने केलेलं आहे. आणि स्वतःच नाही तर मोहनदबा ज्या आश्रमात म्हणजे चक्रधर स्वामींच्या सेवेत असताना ज्या आश्रमात त्या राहत होत्या त्या आश्रमातल्या प्रत्येकावर त्यांची करडी नजर राहत होती. चक्रधर स्वामींची सेवा अतिशय मनोभावी करणे आणि चक्रधर स्वामींच्या सेवेत आल्यानंतरच आपोआपच त्यांच्यामध्ये जो एकतो कवित्वाचा गुण होता तो उफाळून आला आणि तो उफाळून आल्यामुळे मोहनदबेने लिखाणाला सुरुवात केली. आणि सर्वात त्यांची महत्वाची गोष्ट ही होती की अतिशय कौतुक वृत्ती होती, जिज्ञासू वृत्ती होती आणि या जिज्ञासू वृत्तीतून त्यांनी सतत चक्रधर स्वामींना प्रश्न करत असायचा, हे असे का, ते तसे का. आणि ह्या प्रश्नातून चक्रधर स्वामींनी त्यांना जे जे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला त्या संपूर्ण ज्ञानाला त्यांनी स्वतःच्या काव्यातून स्वतःच्या लेखनातून सर्व सामान्य जनतेसाठी ते उघड करून दिलं. चौकट बुद्धीमुळे त्यांना प्रश्न हा होता की देवतांच्या पूजा जे कारण चातुर्वर्णामध्ये प्रत्येकाने वेगवेगळ्या देवतांची पूजा आणि समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वारं निर्माण झालेलं होतं. त्या काळामध्ये चक्रधर स्वामींनी फक्त श्रीकृष्णाला देव मानून श्रीकृष्णाचीच पूजा करायची असा एक पंथाला बंधन घालून दिलं आणि त्यामुळे श्रीकृष्ण चरित्राबद्दल सुद्धा त्यांची उत्सुकता अतिशय उच्च कोटीची होती आणि त्यांनी सुद्धा श्रीकृष्णाची उपासना खूप मनोभावी केली. चक्रधर स्वामी या काळामध्ये पंथाच्या प्रसारासाठी आणि लोकांना ज्ञान देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत होते. आता चक्रधर स्वामी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असल्यामुळे मोहनदबा जरी शिष्य असेल तर ते त्यांना सतत घेऊन सोबत फिरू शकत नाही. म्हणून त्यांनी मोहनदबाला आज्ञा दिली की तुम्ही गोविंद प्रभूंच्या सोबतच इथेच आश्रमात राहायचं आणि म्हणून गोविंद प्रभूंजवळच त्यांनी त्यांचं वास्तव्य केलं. आता ह्याच काळामध्ये त्यांचं जे साहित्य लेखन आहे या साहित्य लेखनामध्ये त्यांचं मोहनदबीचं धवळ नावाचं जे साहित्य अगदी जगप्रसिद्ध म्हणू शकतो आपण असं हे साहित्य लेखन झालेलं आहे. आता धवळे म्हणजे काय तर धवळे म्हणजे त्यामध्ये विवाह विषयक वर गाणी
ज्यामध्ये लग्नाच्या सुरुवातीपासून म्हणजे विवाहाच्या सुरुवातीपासून तर शेवटापर्यंत जे काही क्रिया केल्या जातात त्या संबंधीचं ते संपूर्ण लेखन आहे. आता ही लेखन म्हणजे हा लेखन कशावरून लिहिलं गेलं तर गोविंद प्रभूंच्या चरित्रात विवाह स्वीकारी या लीळेवरून त्यांनी हे संपूर्ण धवळ लिहिलेलं आहे. आता गोविंद प्रभूंनी हे लेखन स्वतःच्या चरित्रामध्ये एक प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे की ते जरी महानगर पंथाचे शिष्य होते, साधक होते, पण एक वेळा एक रस्त्याने तेलीन जात होती की ज्या तेलिनीच्या हातामध्ये त्यांनी बाशिंग बघितली. म्हणजे आपण जे लग्नामध्ये बाशिंग बांधतो नवरा नवरीला, ते बाशिंग बघितले आणि त्यांच्या मनामध्ये काही क्षणासाठी विवाह प्रवृत्तीची जागृती झाली. आणि त्यावेळेला त्यांनी ती प्रवृत्ती जागृत झाल्यामुळे जेव्हा आश्रमात ते पुन्हा परत आले आणि तो प्रसंग त्यांनी मोहनदादेला सांगितला, तर ही मनामध्ये त्यांच्या विवाह प्रवृत्ती जागृत झाल्यामुळे त्यांना काही क्षणासाठी थोडस असं आपण आपल्या साधनेपासून दूर जातो की काय अशी मनात भीती निर्माण झाली. आणि म्हणून त्यांनी मोहनदादेजवळ येऊन ते व्यक्त केलं आणि मोहनदादेला सांगितलं की तू विवाहाचे गाणे लिहायला सुरुवात कर. आणि त्यांनी ते जी गाणी लिहिली ते गाणे त्या काळच्या साध्या सोप्या सुबोध बोली भाषेमध्ये जे लिहिले आहेत तेच गाणे मोहनदादेचे धवळे म्हणून आपण आज वाचनात घेतो, त्याचा अभ्यास केला जातो. आता या धवळ्यामध्ये मुख्य विषय मोहनदादेने रुक्मिणी स्वयंवर हा मांडलेला. म्हणजे आरंभीचा जो त्यांचा धवळ्याचा जो आरंभीचा लेखन आहे हे रुक्मिणी स्वयंवराविषयी आहे. आणि नंतर शेवटी त्यांनी त्याच्यामध्ये रुक्मिणीचे जे हरण झालेलं आहे त्या हरणानंतर म्हणजे रुक्मिणीच्या हरणानंतर व लग्नाचा जो काही विधी कंप्लीट झाला, विधी जो पूर्ण झाला त्याचं वर्णन उत्तरार्धामध्ये केलेलं. आता उत्तरार्धामध्ये एकूण 65 कडवी आहेत आणि या 65 कडवींमध्ये जर आपण ह्या 65 कडवींचा अभ्यास केला, वाचन केलं तर असं लक्षात येतं की मोहनदबा ही केवळ कवी नव्हती तर ती अतिशय शीघ्र कवित्व करणारी कवी होती. म्हणजे लेखन इतकं सुंदर आहे की ते वाचतच राहावे असं वाटतं. आता सर्वात महत्वाचं हे आहे की प्राचीन साहित्यामध्ये धवळे बऱ्याच संतांनी लिहिलेली आहेत, पण बहुतेक संतांची धवळे आपल्याला आज उपलब्ध नाहीयेत. त्यापैकी फक्त काही जे उपलब्ध आहेत त्यामध्ये मोहनदादेचं एक नाव येतं, संत एकनाथांचं एक नाव येतं, संत दासोपंतांचं एक नाव येतं, संत रामदासांचे, अशी काही विशिष्ट संतांची धवळे आपल्याला उपलब्ध असल्याचं दिसतं. आता धवळे जर आपण बघितलं तर हे रुक्मिणी स्वयंवर आहे. म्हणजे श्रीकृष्णाच्या आयुष्यामधला तो एक प्रसंग आहे. यामध्ये ज्या ओव्या लिहिलेल्या आहेत त्या पहिल्या भागामध्ये आहेत 109 आणि दुसऱ्या भागामध्ये आहेत 65 अशा. आणि याच बरोबर गर्भकांड नावाचा एक लेखन प्रकार किंवा एक लेखन साहित्य मोहनदादेने लिहिलेलं आहे की ज्यामध्ये म्हणजे ते आध्यात्मिक स्वरूपाचं आहे, ज्यामध्ये मोहनदादेने एक प्रयत्न असा केलेला आहे की वर्णाक्षराप्रमाणे त्यात लेखन केलेलं. म्हणजे अ पासून ज्ञ पर्यंत अशी जी अक्षरं येतात त्या अक्षरांच्या क्रमाने लिहिण्याचा प्रयत्न मोहनदादेने त्या काळी साधलेला आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की मोहनदादेची बुद्धिमत्ता किती श्रेष्ठ असेल. महानुभाव पंथामध्ये मोहनदादेचे पण अत्यंत महत्वाचे, कारण त्यांनी स्वतः जेव्हा शिष्यत्व स्वीकारल्यानंतर सुद्धा गुरु तर तुम्हाला ताबडतोब सर्व गोष्टी देत नाही. त्याचप्रमाणे मोहनदादेने साधना केली, चक्रधर स्वामींची खूप सेवा केली आणि मग त्यांनी त्यांच्या ओवीमध्ये असं लेखन केलेलं आहे की तरी मज वेश द्यावा. आणि ही प्रार्थना त्यांनी चक्रधर स्वामींना केल्यानंतर चक्रधर स्वामींनी त्यांना मानव पंथाची संपूर्ण दीक्षा दिली आणि मानव पंथाचा पूर्ण आश्रय दिला. आता त्यामध्ये मग मानव पंथाचा दीक्षा मिळाल्यानंतर त्यांना मठाची हे दिले जागा दिली गेली आणि त्या मठाचं संपूर्ण अधिकारपत्र मोहनदादेला मिळालं. आणि म्हणून त्या काळामध्ये तो जो मठ होता मग त्या मठाची संपूर्ण व्यवस्था पाहणे, आल्या गेल्यांची उठबस करणे, साधकांकडे पूर्ण लक्ष देणे, सर्व सांभाळणे आणि सर्वात महत्वाचं की त्या
त्या ठिकाणी ज्या काही स्त्रिया होत्या त्या स्त्रियांच्या, कारण त्या स्त्रिया विधवा असतील, समाजाने दूर टाकलेल्या असतील, अशा कुठल्याही स्त्रिया, पण मानव पंथाचं वैराग्य किंवा कडक आचारधर्म जो होता त्यावर लक्ष ठेवणं आणि संन्यासिनी ज्या होत्या त्या संन्यासिनीवर लक्ष ठेवणं हे मोहनदेवीचं खूप मोठं काम होतं. आणि मोहनदेवा इतकी कडक आचरणाची स्त्री होती की संन्यासिनीचं वर्तन कुठेही चुकताना दिसलं तर ती ताबडतोब तिथेच फटकारायची. आणि एवढंच नाही तर वयाने मोठ्या असलेल्या संन्यासी व्यक्तींना सुद्धा ती प्रसंगी रागवायची. म्हणजे पंथाचं आचरण आपण काटेकोरपणे केलं पाहिजे असं मोहनदेवीचं वर्तन होतं. संन्यासीपणा, निवृत्ती, जीवनभोगापासून दूर राहणे आणि आध्यात्मिक पातळीवर विचारदर्शन घडवणे अशी मोहनदेवीच्या आयुष्याची एक वाटचाल ठरलेली होती. त्यांच्या शारीरिक मानसिक कोंडमाऱ्याचं चित्रण सुद्धा आता आपण एक जर लक्षात घेतलं तर निसर्गाच्या नियमाप्रमाणे काही गोष्टी आपोआप आपल्या मनामध्ये शरीरामध्ये घडत असतात आणि त्यातून कुणीही स्वतःला वाचवू शकत नाही. जरी आपण एखाद्या पंथाची दीक्षा घेतली, साधकत्व स्वीकारलं, पण कधी ना कधी क्वचित प्रसंगी अशा काही चुका मनाने शरीराने होण्याची शक्यता असते. आणि असेच काही प्रसंग मोहनदेवीच्या आयुष्यात सुद्धा आलेले आहेत. आणि त्याचं एक चित्रण म्हणून त्या कोंडमाऱ्याचं चित्रण म्हणजे त्यांच्या मनाचं, शारीरिक मनाचं, मानसिक मनाचं, सामाजिक बंधनांचं हे जे काही चित्रण आहे हे चित्रण त्यांनी लीळा चरित्र या साहित्यातून मांडलेलं आहे. लीळा चरित्र सुद्धा अतिशय उत्कृष्ट असं लेखन आहे जे म्हणजे आम्ही शिकत होतो तेव्हा आम्हाला अभ्यासाला होतं. मला BA ला हा विषय होता. म्हणजे एक पुस्तक पूर्णपणे होतं. मोहनदबा ही काही फक्त संन्यासी वृत्तीची होती अशी नाही तर तिला जीवनाची एक सौंदर्य दृष्टी सुद्धा होती. अतिशय सौंदर्य दृष्टीतून सुद्धा काही ठिकाणी त्यांचं लेखन झालेलं आपल्याला दिसतं. शिवाय नीटनेटकेपणा, जिज्ञासू वृत्ती, चौकस बुद्धी आणि सर्वात महत्वाचं त्यांची जी होती ती भक्ती अतिशय डोळस होती. फक्त कोणी सांगितलं, कोणी केलं म्हणून नाही, तर आपल्या स्वतःच्या बुद्धीने पटवून घेऊन सुद्धा त्यावर विचार आणि आचरण करत होत्या. प्राचीन मराठी साहित्याचं जर आपण लक्षात घेतलं तर प्राचीन मराठी साहित्यामध्ये संत कवयित्रींनी खूप मोलाची भर घातलेली. काही लेखन उपलब्ध आहे, काही लेखन नाहीये. अशा बऱ्याच संत कवयित्री आहेत की ज्या संत कवयित्रींचं लेखन अतिशय अल्प प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे आपण त्यांच्याबद्दल फारसं बोलू शकत नाही. पण ही परंपरा जी आहे ही अतिशय प्राचीन आहे, जुनी आहे. आणि एवढंच नाही तर इंग्रजांच्या काळाच्या पूर्वी 500-550 वर्षापूर्वीपासूनच मराठी साहित्यात त्यांचं लेखन उपलब्ध आहे. फक्त एवढंच आहे की काही स्त्री संतांचं लेखन मुद्रित स्वरूपात आपल्याला सापडत नाही आणि त्यातच एक काही प्रमाणात जर विचार घेतला तर मोहनदबा सुद्धा त्या प्रमाणात येतो. आणि म्हणून या स्त्रियांचं लेखन नसल्यामुळे आपल्याला त्यांची फारशी माहिती उपलब्ध होत नाही. पण जे काही लेखन त्यांचं उपलब्ध आहे त्यावरून आपण या स्त्रियांचा जर विचार केला तर या अतिशय उच्च कोटीच्या अशा स्त्रिया होत्या. त्यामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर महानुभाव पंथामध्ये जवळपास मोहनदबा, नागाईचा, हिराईचा, कमळाईचा, पोमाईचा, उमाईचा, धानाईचा अशा लेखन करणाऱ्या संत साहित्यिक होऊन गेल्या. आणि भक्ती पंथामध्ये जर आपण विचार केला तर मुक्ताबाई आहे, जनाई आहे, गोनाई आहे, भाऊबाई आहे, लिंबाई आहे, लाडाई आहे, नागी, सोयराबाई, निर्मला, भागू, कानोपात्रा, बहिणाबाई, वेणूबाई, प्रेमाबाई, बयाबाई अशा अनेक स्त्रिया की भक्ती पंथामध्ये सुद्धा यांचा वावर होता आणि यांनी भक्ती मार्गातून खूप मोठ्या प्रमाणावर लेखन केलेलं आहे. आता विठाबाईंचं जर आपण बघितलं तर फार काही नाही, 30-32 अभंग आपल्याला उपलब्ध आहेत. फारसे अभंग आपल्याला सापडतात. पण ते अभंग जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा असं लक्षात येतं की ह्या स्त्रिया खरोखर किती उच्च कोटीच्या स्त्रिया असतील आणि किती मनापासून यांनी संपूर्ण समाजाला एवढं दुःख भोगून वैराग्याचा अनुभव घेऊन समाजाने वाळीत टाकलेलं असताना सुद्धा, समाजाने अत्याचार केलेले असताना सुद्धा त्या कुठल्याही प्रकारचा रोष व्यक्त न करता भक्तीमध्ये लीन होऊन किती व्यवस्थित आणि किती संपूर्ण समर्पण करून साधनेतून लेखन होतं हे यांच्या लेखनातून आपल्या लक्षात येतं. आता मोहनदबेचं जर आपण लक्षात घेतलं तर सर्वज्ञ चक्रधर स्वामींना
सतत प्रश्न करून, सतत जिज्ञासू वृत्तीने त्यांच्यासोबत चर्चा करून मग चक्रधर स्वामींचं जे ज्ञान होतं ते ज्ञान जगासमोर आणण्याचं काम खरं म्हटलं तर महंतबेने केलं. कारण महंतबा सतत त्यांना प्रश्न विचारायचे आणि या प्रश्नोत्तरातूनच चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान जगासमोर उघड झालेलं आहे. म्हणजे हा संपूर्ण प्रवास चक्रधर स्वामींचा महंतबेने प्रश्नांची उकल करून आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे सामाजिक योगदानामध्ये सुद्धा महंतबा ही अतिशय श्रेष्ठत्वाची संत साहित्यिक होती असं आपण म्हणू शकतो. चक्रधर स्वामींच्या बद्दल समजा मानोबा पंथामध्ये जो आपण अभ्यास करतो त्यावेळेला लक्षात येतं त्यांनी जी काही सूत्र घालून दिलेली आहेत, त्यांचे जे काही दृष्टांत आहेत आणि स्वामींचं एकांकी जीवन जे आहे या संपूर्ण जीवनाची उकल आणि याच बरोबर श्रीकृष्ण चरित्राची उकल पुराणाच्या श्रवणानंतर म्हणजे स्वतः चक्रधर स्वामींनी जेव्हा त्यांना हे सर्व ज्ञान देत होते, पुराणांचे संदर्भ देत होते, हे संदर्भ लक्षात घेतल्यानंतर या संपूर्ण संदेहाचं स्वामींकडून निरूपण करून घेणं, निरसन करून घेणं आणि ते निरसन महंतबेने लेखन स्वरूपामध्ये लिहून ठेवलं. आणि म्हणून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी महंतबेकडनं उपलब्ध होतात. अतिशय शिस्तप्रिय असं हे जीवन होतं. महंतबा स्वभावाने कडक होती. कडक म्हणजे शिस्तप्रिय होती, पण व्यक्तिमत्व अतिशय प्रेमळ होतं, सर्वांना सांभाळून घेणारं होतं. आश्रमामध्ये प्रत्येक संन्यासावर लक्ष देण्याचं, प्रत्येक संन्यासाच्या अडचणी सोडवण्याचं एक मायाळूपण आणि म्हणूनच ते आईत्व, ते माऊलीपण त्या मानोबा पंथामध्ये त्यांना दिलं गेलेलं आहे. ती एक श्रेष्ठ दर्जाची आई म्हणून सुद्धा मानोबा पंथी आजही त्यांना मानतात. आणि मानोबा पंथामध्ये कारण आपण त्याचा अर्थ जेव्हा लक्षात घेतो की महानुभाव जीवनामध्ये आपण एका अनुभवातून जात असताना त्या प्रत्येक अनुभवाला खूप सहजपणे स्वीकारून आणि मुळात आपला जीव म्हणजे आपण हा देह का धारण केला, या धारण केलेल्या देहाचं मुक्तित्व कुठं आहे, याला मोक्षत्व कुठं आहे आणि या मोक्षत्वाची वाट कशी चालायची ही मानोबा पंथामध्ये अतिशय छानपणे सांगितलेली आहे. पंथ सर्वच चांगले असतात, भक्ती करण्याचे मार्ग प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि म्हणून मानोबा पंथामध्ये महंतबेचं श्रेष्ठत्व, चक्रधर स्वामींना प्रश्न विचारून स्वतःचं लेखन तिने जे केलं त्या लेखनातून तिचं जे व्यक्तित्व दिसतं हे व्यक्तित्व अतिशय श्रेष्ठ दर्जाचं आहे. निर्भीड वृत्तीची स्त्री होती. कुठल्याही प्रश्नांना न कचरणारी, कुठल्याही प्रश्नांचा उकल न घेता शांत न बसणारी अशी तिची मनोवृत्ती असल्या कारणाने बहुतेक ज्ञान तिने संपूर्ण जगासाठी खुलं करून दिलं. आणि म्हणून साधकाला संतत्वाकडे नेणारा जो एक गुण असतो हा गुण महंतबेकडे अतिशय म्हणजे छान पद्धतीने भरलेला होता. छान पद्धतीने तिला तो जन्मजात प्राप्त होता. महंतबा निरागस होती, निरामयी होती, निरपेक्षतेने ओसंडून वाहणारं व्यक्तिमत्व ते होतं. आणि हे व्यक्तिमत्व आपण आज जेव्हा महंतबेला लक्षात घेतो, पाहतो, त्यावेळेला आपल्याला हे लक्षात येतं की साधक संतत्वाकडे आता संतत्व म्हणजे काय? संतत्व म्हणजे षडरिपूंचा अंत. आता षडरिपूंचा अंत कुठल्याही धर्मामध्ये, कुठल्याही पंथामध्ये हे नाही सांगितलेलं की संसार सोडून परमार्थ करा. परमार्थ हा संसारात राहूनच केला पाहिजे, कारण हीच आपली खरी परीक्षा. या परीक्षेत आपण पास व्हायला हवं. आमचे गुरु सांगतात अटॅच विथ डिटॅच. प्रत्येक काम करायचं, प्रत्येक कृती करायची, पण डिटॅच होऊन करायची. डिटॅच होऊन करायची म्हणजे काय, तर आपण हे प्रत्येक क्षणी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण माध्यम आहोत. आपण फक्त माध्यम आहोत. आपल्या हातून ही कृती होते, पण आपल्याकडून करवून घेणारा दुसरा कोणीतरी. आणि म्हणून श्रीकृष्ण चरित्र मानोबा पंथामध्ये जेव्हा लक्षात घेतो आपण, त्यावेळेला श्रीकृष्णाने सुद्धा हीच हे दिलेली आहे. अर्जुनाला सुद्धा हाच उपदेश सांगितलेला की हे सगळं जे काही करतोय ते तू नाही करत आणि तू तुझ्यासाठी नाही करत. हे धर्माचं रक्षण होण्यासाठी जर होत असेल तर हे करत असताना तू करत नाही, तुझ्याकडून करवून घेणारा कोणीतरी आहे. आणि म्हणून तू जर स्वतःचं समर्पण पूर्ण कर,
समर्पण पूर्ण केल्यानंतर तुला कुठल्याही प्रकारचा हा भाव असणार नाही की हे माझ्याकडनं झालं, मग ते चांगलं असेल किंवा वाईट असेल. म्हणजे जोपर्यंत आपण चांगल्या आणि वाईटातून शून्यात वाकडे येत नाही तोपर्यंत आपल्याला संतत्व प्राप्त होत नाही. आता संतत्व पूर्ण प्राप्त करण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे जे षड्रिपुंज आपल्याला अंत करायचे आहेत, मोह माया क्रोध लोभ द्वेष मत्सर, हे सगळे जे करायचे आहेत हे सगळे करत असताना जर आपण आपलं मन जागरूक ठेवलं, आपली बुद्धी जागरूक ठेवली, तर हळूहळू आपण या गोष्टी स्वतःला धारण करू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी एक म्हणजे आज आपण म्हणजे मी स्वतः जेव्हा विचार करते की आपल्याला ह्या गोष्टी कुठेतरी आता 40-50 नंतर समजायला लागल्या, तर ह्या स्त्रियांचा जर विचार केला तर ह्या स्त्रियांच्या खूप कमी वयामध्ये यांना हे संतत्व धारण झालं होतं. आणि म्हणून मोहनदबेचं श्रेष्ठत्व आपण जेव्हा लक्षात घेतो, मोहनदबे ही अतिशय उच्च कोटीची संतत्व असलेली स्त्री होती. अतिशय श्रेष्ठत्व पंथाचं कडक आचार धर्म पालन करणारी स्त्री होती. आणि म्हणून मोहनदबेला महदाईचा किंवा आऊसा या नावाने जे त्या पंथामध्ये मानलं जातं, संबोधलं जातं, हे खरोखरच अतिशय साध्य होतं असं आपण म्हणू शकतो. आणि एवढं आपण मोहनदबेबद्दल जेवढं बोलतोय तेवढं बोलणं ऍक्च्युली हे खूप कमी शब्दांमध्ये मांडणं खरंच खूप कठीण असतं. या लोकांबद्दल आपण इतकं सहज सोप्या पणे बोलणं सोपं नाहीये. लेखन जेव्हा वाचतो तेव्हा आपल्यालाही प्रश्न पडतात की हे लेखन इतक्या कठीण काळामध्ये किती छान पद्धतीने झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाची मी जेव्हा साहित्याचा अभ्यास करते, लेखन करते, वाचते, पाहते, त्यावेळेला एक गोष्ट अशी लक्षात येते की आपल्याला आपल्या घरामध्ये एक छोटीशी गोष्ट जर झाली तर आपल्या मनावर त्याचे कितीतरी दिवस असे परिणाम टिकून असतात. आपण कितीतरी दिवस त्या गोष्टीला धरून ठेवतो. ह्या लोकांनी आयुष्यामध्ये समाजाचा तिटकारा सहन केला, समाजाचा तिरस्कार सहन केला, नातेवाईकांचा तिरस्कार सहन केला, वैधव्यानंतर आलेले जे काही वाईट अनुभव आहेत हे अनुभव त्यांनी अनुभवले. पण तरी सुद्धा कुठेही त्यांच्या लेखनामध्ये या सर्व बाबींचा रोष द्वेष तिरस्कार न दिसता माऊलीपणातूनच मातृत्वातूनच ते लेखन झालेलं आहे. आणि प्रत्येकाला ज्ञान देणं, प्रत्येकाला जागरूक करणं आणि प्रत्येकाला त्या जीवाला हे समजावून सांगणं की आपण केवळ ह्या गोष्टीसाठी जन्माला आलो नाही, तर आपला जीव आपल्याला या बंधनातून मुक्त करून या देहाचा योग्य उपयोग करून आपल्याला वरच्या पातळीवर जायचंय. इतकं सहज सोप्या साध्या भाषेमध्ये यांनी हे सगळं लेखन केलेलं आहे. हे यांना खरं म्हणजे शतशः नमन आहे. आणि मी आज हा जो काही प्रयत्न केला कमी शब्दात मांडण्याचा, मी प्रयत्न केलेला आहे. मोहनदबा इतक्या कमी शब्दामध्ये मांडणं सोपं नाही आहे याची मला संपूर्ण जाणीव आहे. आपल्या सर्वांपर्यंत हे मोहनदबेचं लेखन पोहोचवण्याचा, मोहनदबेबद्दल बोलण्याचा मी जो काही थोडासा प्रयत्न केला, आपण सर्वांनी तो ऐकला आणि मला सहन केलं असं म्हणेन. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची धन्यवाद व्यक्त करते आणि इथे थांबते. चिताताई, खरंच खूप अवघड होतं अर्ध्या तासात मांडणं, पण आपण अगदी मोजक्या वेळेत आमच्यापर्यंत सगळे मुद्दे पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण पुन्हा पुन्हा यावं असं आम्हाला वाटतं. चिताई, आपण आभार प्रदर्शन करावं. नमस्कार सर्वांना. आज डॉक्टर संचिता राऊताईंनी आपल्याला सर्वांना महानुभव पंथातील संत साहित्यिक महिदाईसा उर्फ महदंबा यांच्याबद्दल जी अमूल्य माहिती दिली त्याबद्दल खरंच आपण त्यांचे आभारी आहोत. खरं तर या संतांबद्दल फारसं काही ऐकिवात नव्हतं, पण ताईंनी त्यांच्याबद्दल खरंच थोड्या शब्दात खूप असलेली माहिती आपल्या समोर सांगितली. ताईंनी आपल्याला महानुभव पंथाचा या शब्दाचा अर्थ सांगितला. त्या पंथामध्ये अहिंसा आणि संपूर्ण वैराग्याचं पालन केलं जातं हे नव्याने कळलं. नंतर महदंबा ज्यांनी त्या संतांनी जे चक्रधर स्वामींची जी सेवा केली सर्व बंधनं पाळून, ती पण खरंच खूप अवर्णनीय आहे. म्हणजे त्यांनी जे काही सांगितलं ते. आणि याच्यामुळे आजच्या आपल्या सेशनमुळे आपल्याला ढवळे हा गीत प्रकार म्हणजे काय आहे तो नव्याने कळला. नंतर गर्भकांड म्हणून जे वर्णाक्षराप्रमाणे लेखन त्यांनी केलं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती मिळाली. तर अशा या श्रेष्ठ दर्जाच्या आई असलेल्या म्हणजे महानुभव पंथाची जी आई आहे, जी औसा ज्यांना म्हणतात,
त्या म्हणजे शीघ्र कवी होत्या, बुद्धिमान होत्या, जिज्ञासू होत्या, चौकस बुद्धी होती त्यांची, शिस्तप्रिय आणि प्रेमळ सुद्धा होत्या. म्हणजे एका व्यक्तीमध्ये एवढे अनेक गुण असू शकतात. आणि खरंच खूप त्यांचं साहित्य म्हणजे वाचनीय नक्कीच असेल. तर मी त्यांना म्हणजे आईंना नमस्कार करते आणि संचिताताईंना परत विनंती करते की त्यांनी त्यांच्याबद्दलचं लेखन साहित्य अजून आम्हाला उलगडून दाखवावं. खूप खूप त्यांचे मी आभार मानते. आणि त्यांनी आम्हाला थोड्या वेळात खूप माहिती दिली. आणि आता संतत्व या शब्दाचा पण अर्थ त्यांनी सांगितला की षड्वृत्तींचा अंत जो माहिती नव्हता. त्यामुळे मी ताईंचे परत एकदा खूप आभार मानते आणि आराधना समूहाचे पण आभार मानते. आणि माझे 2 शब्द इथेच संपवते. धन्यवाद ताई. धन्यवाद अनघाताई. मी एक गोष्ट सांगते फक्त, शक्य असेल ना तर सर्वांनी एकदा लीळा चरित्र बघा. लिहा चरित्र का? हा, लीळा चरित्र अतिशय उत्कृष्ट असं लेखन आहे लीळा चरित्राचं. म्हणजे आपण ते जेव्हा वाचतो ना तेव्हा असं लक्षात येतं की खरोखर ह्या स्त्रिया किती उच्च कोटीच्या साधक. आणि मला स्त्री साहित्यांबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट ही वाटते जी मी सांगितली की वास्तविक जीवनामध्ये यांनी खूप दुःखाचे अनुभव घेतले, खूप दुःखाचे अनुभव घेतले, पण त्यांनी त्यांचं दुःख कुठेही साहित्यात नाही लिहिलं. हे खरं त्यांचं श्रेष्ठ. आपण खूप रडतो, आपण घरात थोडं काही भांडण झालं की मैत्रिणीकडे जाऊन ते दुःख व्यक्त करतो, पण त्यांनी कुठेही त्या दुःखाचा गवगवा नाही केला. ही त्यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट. आणि म्हणून स्त्री संत साहित्य खूप श्रेष्ठ वाटतात. बरोबर. खरी गोष्ट आहे ताई. भाग 1 झालाय. पुढच्या भागाची आम्ही नक्कीच प्रतीक्षा करणार आहोत. एक 15 मिनिटाचं ध्यान आणि त्याच्यानंतर आपल्याशी संवाद होईल खास श्रोत्यांचा. सगळ्यांना विनंती करते की आपले चष्मे अगदी हळूवारपणे बाजूला काढून ठेवावे आणि छान हसत हसत आपले सुंदर डोळे हळूवारपणे आपल्या पापण्या मिटून घ्याव्या. एकदम शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत. एकदम शांत. एक दीर्घ श्वास आत आणि बाहेर. संत महदाईसा यांना आज आपण आवाहन करीत आहोत. संपूर्ण देवी शक्ती, देवी तत्व, महादेव आणि महादेवी यांच्या ऊर्जेशी आपण एकरूप झालेलो आहोत. सूर्यनारायण भगवान यांना आवाहन करते. ही सगळी ऊर्जा आपल्या हृदय चक्रात आलेली आहे. मास्टर्स, लक्ष आपल्या हृदय चक्रावर. संपूर्ण ऊर्जा हृदयातून शरीरभर पसरते. जिथे आपल्याला गरज आहे त्या भागावर ही ऊर्जा घेऊन जा. आणि शांत व्हा, एकदम शांत. मास्टर्स, आज
नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजेच माता कुष्मांडेचा दिवस. अनाहत चक्र आणि या अनाहत चक्राच्या जागी ही ऊर्जा आपण महसूस करतो आहोत. आपल्या आईवडिलांना दंडवत, गुरूंना दंडवत आणि संपूर्ण देवी तत्वाला. आज ब्रह्मरंध्रातून आपल्या स्पाईनवर, पाठीच्या कण्यावर ही प्रोसेस होते मास्टर्स. आपण पूर्णपणे या तत्वाशी एकरूप होतो आहोत. आणि मातेमध्ये जे गुण आहेत ते गुण आपल्यामध्येही निर्माण होतात आहेत. फील करा मास्टर्स. आपण पण सामर्थ्यवान होतो आहोत सगळ्या दृष्टींनी. शक्तिशाली होतो आहोत. आपली सगळी स्वप्न आपोआप पूर्ण होतात आहे मास्टर्स. इथे प्रत्येकात नारायण आणि नारायणी तत्व आहे. आपल्या हृदयामध्ये महसूस करा. हृदयाच्या 12 लेयर्स आपोआप स्वच्छ होतात आहे. आणि या ऊर्जेनं न्हावून निघाल्यात. हृदयाच्या प्रत्येक परतेमध्ये, सगळ्या अवयवांमध्ये हा प्रकाश पसरतोय. पूर्ण लक्ष हृदयावर. महादेवीची ऊर्जा आपल्या हृदयाच्या केंद्रस्थानी बघा. पूर्णपणे ती आपल्यात उतरते.
या नवरात्रीत ब्रह्मांडाच्या ऊर्जेचा सोनसळी अभिषेक आपल्यावर होतोय. फील करा ती ऊर्जा जी आपल्या आभा मंडळात प्रत्येक अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश या सगळ्या कोशांमधून फिरते. आपण शांत होत जात आहात. हळूहळू एकदम शांत. ओम जय दुर्गे, जय दुर्गे, जय जय दुर्गे. 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 मास्टर्स, संपूर्ण लक्ष आपल्या हृदयात ही ऊर्जा गोलाकार फिरते. आणि दैवी ऊर्जा आपल्यात निर्माण होते. आपण साक्षात नारायणी आहात, नारायण आहात. ही ऊर्जा संपूर्ण घरावर आपण जिथे राहता त्या भागात, आपल्या गावात, शहरात, राज्यात आणि देशात बरसते. आता साऱ्या विश्वात ही ऊर्जा रिमझिम पावसासारखी सगळ्यांवर त्याची कृपा होते. या क्षणी ती आपल्या आभा मंडळात स्थिर झालेली आहे. आपण अतिशय ऊर्जावान आहात, सामर्थ्यवान आहात, शक्तिमान आहात. सगळी सुख आपल्यावर बरसतात आहेत. शांत शांत होत चालला आहात. प्रत्येक श्वासागणिक
आपण महदाईसांना इथं आज आवाहन केलंय. अत्यंत विनम्रपणे त्यांना दंडवत प्रणाम करते. देवी तत्वाला, महादेव महादेवींना आणि सूर्यनारायण भगवंताला दंडवत प्रणाम. मास्टर्स, ही ऊर्जा आपल्या शरीरात स्थिर झालेली आहे आणि आपलं आयुष्य हे प्रकाशमान झालेलं आहे. या विश्वातील अंधकार निघून गेलेला आहे. या विश्वासानं दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर घ्यावे. 5, 4, 3, 2, 1, 0 आणि डोळे हळूहळू आपल्या उंजळीत उघडावेत. या विश्वाला आशीर्वाद द्या मास्टर्स. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई वासरं, पशु पक्षी, धरणी माता सगळे सुरक्षित आहेत, आनंदित आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आपल्याला संवाद साधायचा आहे ताईंशी. तर मी सगळ्यांना विनंती करते की हँड रेसची जी बटन आहे ना, ती आपण जरा दाबावी, म्हणजे ताईंशी बोलता येईल. ताई, खूपच छान विवेचन केलं तुम्ही आणि संत महदंबांबद्दल आम्हाला खूप छान माहिती दिली. अटॅच विथ डिटॅच हा त्यांचा मंत्र खूपच भावला. अतिशय सरळ आणि एकदम लक्षात राहण्यासारखं आहे. अटॅच विथ डिटॅच एकदम सोपं आणि सर्व काम करा पण माध्यम बनून आणि समर्पित भावनेने. आपल्याकडे कर्तेपणा घ्यायचा नाही. किती सुंदर 2 ओळीत, एका ओळीत सर्व सामावून जातोय त्याचा अर्थ. तर खूपच आवडलं आणि संत महदंबांबद्दल खूप माहिती दिली आम्हाला. ह्याची काहीच माहिती नव्हती. तर अतिशय सुंदर विवेचन झालं तुमचं आणि अजून त्यांची काही माहिती असेल तर तुम्ही परत आम्हाला भेट द्या आणि आणखी माहिती सांगा. आम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद ताई. मी बोलू का? हो, बोला. संचिताताई, खूप खूप छान आणि खूप दिवसांनी पाहिल्यावर आणखीनच खूप छान. महदंबाबद्दल बिलकुलच माहिती नव्हती. म्हणजे अशी कोणी स्त्री संत इतक्या आधी होऊन गेली, बिलकुलच माहिती नव्हती. आज नवीन स्त्री संत समजली आणि तिचे विचार, तिचं राहणं खूप मजा वाटली. याच्यातून आपल्यासाठी घेण्याजोगं खूप आहे. म्हणजे कसं स्वतःवर विजय मिळवावा, म्हणजे आपल्याला पुढच्या पाठ सोपा होईल. कारण मनानेच भरकटतो ना आपण. खूप आवडलं आजचं विवेचन. खूप खूप धन्यवाद. प्राचीताई, बोला. अनम्यूट करा ना. म्यूट आहे. नमस्कार संचिताताई. महानुभाव पंथातील तुम्ही आणखी ज्या कोणी स्त्री साहित्य लेखिका सांगितल्या त्यांच्याबद्दल पण विवेचन करायला तुम्ही नक्की या. कारण खरंच जसं आम्ही कोणीच मला असं वाटतं ताई की तुम्ही संत म्यूट आहात. ताई
आवाज नाही येते तुमचा. ताई येतोय येतोय ताई. आता येतोय ना? नाही, मी फक्त एवढंच म्हणू इच्छिते की अजून महानुभाव पंथातील ज्या कोणी श्री साहित्य तुम्ही जी सगळी नावं घेतली त्यांच्याबद्दल विवेचन करायला तुम्ही नक्की परत या. आणि आजचं विवेचन खूपच सुंदर होतं आणि त्यामुळे आम्हाला अजून अजून स्त्री साहित्य लेखिका माहीत होत जातील. धन्यवाद. नमस्कार ताई. तुम्ही आज महानुभवाचा अर्थ तर खूपच छान सांगितला आणि त्यांनी म्हणजे ताईंनी जे लिहिलंय म्हणजे महानंद ताई संत महानंद त्यांनी ते रुक्मिणी स्वयंवराबद्दल पण त्यांनी लेखन केलंय हे पण आम्हाला कळलं त्याच्यातून. आणि 65 कडवी लिहिली आहेत त्यांच्यावर. तर ती नुसत्या त्या कवी नव्हत्या तर त्यांचं लेखन पण खूप चांगलं होतं. त्यांचं साहित्यावर हे खूप म्हणजे त्या बाबतीत त्यांनी खूपच आपल्याला माहिती दिली आहे आणि त्यांचे विचार कडक शिस्तीच्या होत्या हे पण आम्हाला अनुभव आला म्हणजे तुम्ही सांगितलं आणि खूप छान माहिती दिलीत आणि तुम्ही इतक्या सगळ्यांची संत ह्यांची नावे घेतली त्याबद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल. आपण परत यावे ही विनंती. नुकोमत. संचिताताई, खूप सुंदर म्हणजे आपलं अभ्यासपूर्वक व सुंदर विवेचन होतं. तर महदंबा काही माहित नव्हतं अक्षर सुद्धा. ते सर्वांनी सांगितलं आहे तेच मलाही सांगायचं आहे मुद्दे. बाकी दुसरं म्हणजे प्रत्येक कृतीला आपण माध्यम आहोत करून घेणारा दुसरा आहे संपूर्णपणे समर्पण. आणि बाकी खूप गोष्टी कळल्या की ज्यामध्ये आम्हाला नव्याने शिकायला मिळते की सगळीकडे प्रगती होते ध्यानात ज्ञानात. खूप सुंदर ताई, धन्यवाद. पण हा अनुभव नक्की सांगते की आपण जेव्हा कुठलीही गोष्ट माध्यम म्हणून करतो तर त्याचं सुख किंवा दुःख आपल्याला जो दुसरा आहे तेव्हा आपण जागरूकपणे लक्षात ठेवून करण्याचा प्रयत्न तेव्हा त्याचे जे परिणाम येतात त्या परिणामांना सुद्धा आपण जबाबदार नाही कुठेतरी भावना ठेवतो. आणि म्हणून आपल्याला ते थोडं सोपं जातं. सहज नाही येते पण थोडं सोपं जातं. कारण कसं आपण त्याला तुम्ही देव म्हणा शक्ती म्हणा काही हे तू केलं मुळात होतं काय मानवी स्वभावाप्रमाणे चांगलं झालं तर ते मी केलं हा आपला वाईट झालं तर मात्र आपण लगेच हे तू करतोय. तर जसं वाईट झालं हे देव चांगलं झालं हे पण केलं ते जेव्हा आपण त्याला सांगू ना तर आपल्याला त्यातलं आपला जो पाथ आहे आपला जो पंथ आहे आपल्याला वाटतंय चक्रातून मोकळं कारण पुण्याचं पण परतफेड करायला येईल आणि पापाची पण परतफेड करायला होण्यासाठीचा हा एक माध्यम आहे की आपण प्रत्येक क्रिएटर आहोत. आपण फक्त माध्यम आहोत कळवून घेणारा दुसरा कोणीतरी आहे असं जेव्हा आपण लक्षात घेऊ तर तेव्हा हे सोपं जातं. आणि ह्या स्त्री संत जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा हे लक्षात येतं या खरंच खूप सहजतेने आयुष्य जगले म्हणजे यांनी कुठलंच करते पण स्वतःकडे घेतलेलं नाही. कुठलंच करते आणि हे सोपं जातं केलं तर. हो ताई, खरे आमच्या ज्ञानात खूप भर पडली आणि याचा फायदा आम्हाला ध्यानात होतो सगळीकडून. खूप छान ताई, सुंदर. खूप खूप धन्यवाद मास्टर्स. संचिताताई पुन्हा तुम्हाला यायचं आहे एवढं लक्षात ठेवा. आग्रहाचं निमंत्रण. आणि मास्टर्स सगळ्यांची इथेच रजा मागते.